सध्या पाऊस चालू झाला आहे आणि संध्याकाळच्या टायमिंगला आपल्याला बाहेर जाता येत नाही. तर संध्याकाळच्या टायमिंगचं मी तुम्हाला आज इव्हिनिंगचं माझ्या मुलीचं आणि माझं रुटीन दाखवणार आहे झोपेपर्यंतचं. तर आता इथं मी एक तिला बुक काढून दिलं होतं, म्हणजे कशाचा शोध लागला. त्याच्यामध्ये तिला काही वाचता वगैरे येत नाही, परंतु त्याच्यामध्ये खूप सारे असे पिक्चर्स आहेत. ते पिक्चर्स ती बघत बसली होती जवळजवळ अर्धा एक तास, आणि मी तिच्यापाशी बसले होते आणि वेगवेगळे गाणेसुद्धा म्हणून दाखवत होते. तुम्ही पुढे ऐकाच. ते गाणं बघ बरे, इटुकले पिटुकलेचे. ते बघेल मी, पण काय पाहिजे तुला इटुकल्या पिटुकल्याचं? लाडू आणि चिक्की. तू लाडू कुठे, चिक्की कुठं पाहिली होती? चिक्की आपण एकदा मी भांडे ठेवायचे तेव्हा बनव होते ना. काय? इटुकले पिटुकले टियाचे तर इटुकले पिटुकले तिळाचे तण गात होत गाणं सारे जण. पाट केली खाल्ली खाल्ली होता गुळाचा पाक. सगळे गेले त्याच्यात, छान छान लाडू बनवून गेले आणि छान छान चिक्की बनवून गेले. बघ बरं ते इटुकले पिटुकलीच. मम्मा चॉकलेट खायचं नसतं बघ, घरचं बनवून खायचं असतं. हो का? हा. तर आज संध्याकाळी जेवायला काय बनवत होते, तर हे सोयाबीनचे कटलेट आहे आणि दही आहे आणि सूप बनवलं आहे आणि कॉर्न आहे. असं आमचं संध्याकाळचं जेवण असतं. संध्याकाळी आम्ही नॉर्मली असं खूप डाएट फॉलो करतो आणि त्याच्यामध्ये नॉर्मली असं जेवण असतं की त्याच्यामध्ये जास्त प्रोटीन असेल. आता याच्याबरोबर एवढंच जेवण नाही, याच्याबरोबर सूप पण आहे, शेवग्याच्या शेंगाचं सूप पण बनवलेलं आहे. तुम्ही ते आता स्वयंपाक करताना सुद्धा तिची भरपूर बडबड चालली होती की मला बाहेर जायचं. पण मग मी तिला एक अट सांगितली की आपण एक गेम खेळूया आज, आणि जेवण झाल्यावरती तो खेळूया. तर तिचं बघा कसं आर्ग्युमेंट चाललंय माझ्याबरोबर. त्याला अजून आपल्याला सगळं शोधावं लागेल, आपण जेवण करूया. मला जेवण नाही करायचं. का बरं? पहिल्यांदा गेम खेळायचा आणि मग जेवण करायचं. आता इथं आम्ही जेवण करायला घेतले. जेवण करताना सुद्धा खूप नाटकं असतात तिचे, मला हे खायचं ते खायचं. आता पुढे बघाल तुम्ही, बघा कशी लगेच प्लेट चेंज केली. का तिचं म्हणणं असं होतं की हे 2 प्लेट आपण घेऊया आणि ती प्लेट बाबाला देऊया, असं तिचं. ते दही नाही, कटले ही कोण नुसतं कसं करणार मी. नसतेच खायचे, छान लागतात बघ गोड गोड. चमच्याने खाल्ल्या तरी चालेल. छान नाही लागत. मम्मा आजच्या दिवस मी बाबांसोबत असते. सूप पण. मम्मा मी याच्यात कॉर्न थोडे टाकू शकते ना. कॉर्न थोडे टाकू शकते. आज जेवायला कॉर्न होते आणि सोयाबीनचे कटलेट होते, आणि मेन म्हणजे आमचं हे दररोज असतं ते शेवग्याच्या शेंगांचं सूप. हे आम्ही दररोज पितो. ह्याच्याऐवजी नाही तर मग पालकचं सूप असं असतं, जर संध्याकाळचं असं थोडंसं जर जेवण बनवत असेल तर. आता याच्यामध्ये तिचं काही पोट भरत नाही एवढ्या याच्यात, मग एखादी चपाती पण केलेली असते. पण आजचे जे कॉर्न आहे तिला ते आवडतात, सूप पण आवडतं आणि सोयाबीनचे कटलेट पण आवडतात. आणि मेन म्हणजे सोयाबीनच्या कटल्याबरोबर मी दही पण देते. हे दही जास्त तिला आवडतं, त्याच्यामुळं तिचा संध्याकाळचं जेवणसुद्धा हेच असतं. जर हे नाही आवडलं तर मग मला पटकन एक चपाती करावं लागते आणि चपाती चुरून त्याच्यामध्ये जे मी हे शेवग्याचं सूप करते ते सूप टाकून देते आणि मग ती छानपैकी ते जेवण करते. आता एकदा छानपैकी जेवण झालं होतं आणि मग मी तिला प्रॉमिस केलं होतं की आपण आता गेम खेळूया. तर हा एक मी ऑनलाईनच गेम बघितला होता, तो गेम आज आम्ही खेळणार होतो. तर ते काहीच नाही, फक्त त्याच्या 2 शीट घ्यायच्या होत्या, नंबर लिहायचे होते, पटक्यात जो नंबर शोधेल तर तोपर्यंत क्रॉस करायचा, असा गेम होता. तुम्ही शेवटपर्यंत बघाल. पण जो गेम हरल्यानंतर ती इतकी चिडते ना, तर हरल्यानंतरसुद्धा मुलांना ते सहन करता आलं पाहिजे, ते ॲक्सेप्ट करता आलं पाहिजे, हे मेन माझं त्याच्यामध्ये दृष्टिकोन असतो. आणि ती ते ॲक्सेप्ट पण करते. नंतर थोडी चिडते, पण नंतर मग परत म्हणते का चला आपण परत खेळूया, मग परत मी जिंकलं, असं ती बोलत असते.
तोपर्यंत तू क्रॉस करायला घ्यायचं. आता 10. 10. Yes. ओके. 17. पटापट. 9. 9. Yes. 14. 4. हा तू क्रॉस कर ना तोपर्यंत. आता मी तुला सांगणार ना. 2 नाही 2 झालं. 2 झालाय ना. नाही झालं. ओके मी जिंकले. हे पहा मलाच विधान काढून टाकते. मी जिंकले. सगळे क्रॉस झाले माझे. मला मग काय ते मला मिळत नव्हता. अशा पद्धतीने आम्ही असा गेम खेळून रात्रीचं झोपतो आणि गेम हरलो का मग अशी जाऊन चिडते तिकडे. हो ना. माझ्यासोबत कलर करण्याच्या गेमसोबत सुद्धा व्हिडिओ नाही बनवला. अरे कलर करण्याचे तो किती मोठा गेम होता पिऊ. एवढा व्हिडिओ बनवायला एवढं मेमरी येतं. किती त्याचं हे होऊन जातं.